Praise the Lord, church. Hallelujah. आजच्या संदेशाला आपण सुरुवात करूया. यिर्मयाचा ग्रंथ याचा 17वा अध्याय 5, 7 आणि 9 हे वचन आपण वाचलेले आहेत. रेफरन्ससाठी 9 आणि 10 हे वचन वाचूया. रेफरन्ससाठी 9 आणि 10 हे वचन वाचूया. हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. त्याचा भेद कोणास समजतो? प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे फळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पाहतो. आजच्या संदेशाची सुरुवात एका दाखल्याच्या द्वारे मी करत आहे. एक मनुष्य होता आणि त्याचं संपूर्ण जीवन त्याने खूप मेहनतीमध्ये आणि कष्टमय असं व्यतीत त्यांनी केलं होतं. आणि त्याच्या या कष्टमय जीवनामध्ये त्याचं बालपण कधी हरवलं, तारुण्य कधी गेलं, हे त्याच्या जीवनामध्ये त्याला कधीच लक्षात आलं नाही. आणि त्याने विचार केला की माझ्या वृद्धपणासाठी माझ्या गावाकडे मी काय करेल, एक घर बांधेल. ही सगळ्यांची इच्छा असतेच ना. धावपळीमध्ये बालपण कुठे गेलं, तारुण्य कुठे गेलं, ओव्हर टाइम करण्यामध्ये जीवनाचा सुख कुठे निघून गेलं, काय कधी कळलंच नाही. असं आता वाटतं की काय एक गावाकडे मस्त उरलेलं जीवन, गावाकडे एक मस्त घर बांधावं आणि उरलेलं जीवन तिथे सुखामध्ये राहावं. या माणसाने त्याच्या जीवनपुंजी सर्व घेऊन गावाकडे एक जमीन विकत घेतली. तिथे सुंदर असं बंगला बांधायचं त्याने काम सुरू केलं. आणि किंबहुना तिकडे जाऊन त्या घरासाठी एवढं त्याचं आकर्षण, एवढं प्रेम होतं की तिकडे जाऊन तो आपल्या स्वतःच्या हाताने तिकडे विटा रचत असे, कधी प्लास्टरला मदत करत असे, की तो म्हणत असे की माझं प्रेम या घरामध्ये मला काय करायचंय, टाकायचं आहे. आणि म्हणून त्या प्रेमाने तो त्या घराला सजवत होता आणि तयार करत होता. एक दिवस त्याचा ढाचा तयार झाला, सुंदर असं ते घर तयार झालं. आणि मग त्याला छान रंगरंगोटी झाली, सगळं फर्निचर झालं. आणि मग तो म्हटला आता घर तयार झालेलं आहे, मी माझ्या फॅमिलीला इकडे घेऊन येतो दाखवण्यासाठी. परत तो इकडे आला, परिवारला काही दिवस इथे त्याच्या ठिकाणी राहिला आणि परिवारला म्हटला की चला आपल्याला आपल्या गावाच्या घरी नवीन ठिकाणी जायचं आहे, ऐका. आणि मग 2-3 आठवडे गेले आणि संपूर्ण परिवाराने तयारी केली आणि गावाच्या दिशेने निघाले. आणि जसे ते गावाच्या दिशेने निघाले आणि घरासमोर आले, त्यांच्या डोळ्यासमोर सुंदर असा तो बंगला दिसला. खूप आनंद झाला बंगला बघून. पण बंगला पाहता पाहता त्यांना आश्चर्य वाटलं, अरे बंगल्याचं गेट ओपन कसं, अरे दरवाजाही ओपन आहे.
आणि त्याच्यामध्ये त्याला काही माणसंही दिसू लागली. त्याच्यामध्ये त्या घरामध्ये त्याला काही परिवार दिसू लागले. त्याला काही लोक त्या घरामध्ये फिरताना दिसू लागले. मला सांगा देवाच्या लोकांना, देवाच्या लेकरांना, त्या माणसावर काय विचार येत असतील? त्या मनुष्यावर काय बीतली असेल? तो तर घर तर मी सर्व लॉक करून गेलो होतो, पण मी काय चित्र माझ्या समोर पाहत आहे? आणि मग जसा तो आतमध्ये गेला, तो म्हटला, अरे तुम्ही कोण आहे तिथे? नाही ते काय करत आहे? मग तिकडचे माणसं त्याला म्हटलं, हे तर आमचं घर आहे, आम्ही तर राहतो, हे आमचं घर आहे. पण तो, अरे बाबा मी ते काम केलंय, मी माझी जमापुंजी लावलेली आहे, मी माझ्या हाताने विटा रचलेल्या आहेत, माझ्या हाताने प्लास्टर केलेलं आहे, मी माझं जीव याच्यामध्ये ओतलेला आहे, हे माझं घर आहे. तुम्ही काय म्हणता माझं घर? बोला, नाही आम्ही इथं राहतो, 2 आठवडे झाले बाबा आम्ही इथं राहतोय. अरे आता 3रा आठवडा होणार आहे, आम्ही इथं राहतोय, हे आमचं घर आहे. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा असेल की ते जर घर तुमचं असेल, ते जर घर तुमचं असेल, तर तुम्ही काय म्हणताल? काय म्हणताल तुम्ही लोक? हा, त्या लोकांना बाहेर काढू. ओके, अजून काय काय म्हणताल तुम्ही लोक? पोलिसांना देऊ. ओके, तुमचा याचा पुरावा काय? बोला बोला मंडळी, बोला. इन द मीन टाइम त्याने प्रूफ पण चेंज केले. 7/12चा उतारा चेंज करून टाकलाय 2 आठवड्यामध्ये. तुम्ही दिलेलं घराचं नाव काढून त्याचं नाव त्याने लावून टाकलेलं आहे. तुमची पाठी गायब आहे. तुम्ही काय होणार अशा वेळेस? काय बोलताल तुम्ही? काय करताल तुम्ही? तुमची काय परिस्थिती असेल त्यावेळेस? बोला जरा, मला ऐकायचंय. तुमची जमापुंजी, तुमचं जीव, तुमचं हृदय ओतून तुम्ही ते तयार केलेलं आहे, आणि तुमच्या डोळ्यासमोर आता चित्र वेगळंच आहे. तुम्ही जाताना तुमच्या डोळ्यासमोर एक चित्र होतं, पण आता तुमच्या डोळ्यासमोर चित्र विचित्र झालेलं आहे. काय परिस्थिती तुमची असेल त्यावेळेस? बोला, तुमच्यावरती तुम्ही काय विचार करताल? तुम्ही काय बोलताल? बोला की. कोणी का शिक्षा देणार नाही चुकलं तर, पण बोला तर. इट इज युअर ड्रीम हाऊस, अ ड्रीम बंगलो, अ ड्रीम अपार्टमेंट. काय बोलताल तुम्ही लोक? मी तर म्हणा, काय बाबा जे असेल तुझा हात धरून पहिले बाहेर खेचेल, जे काय ते नंतर बघू, केस बीस करून पहिले घराच्या बाहेर हो, हात घेऊन सगळं बाहेर सामान फेकून देईल त्याचं. का? कारण की ती प्रॉपर्टी माझी आहे, ते घर माझं आहे, त्याच्यामध्ये जीव मी ओतलेला आहे, त्याच्यामध्ये पैसा मी ओतलेला आहे, त्यावेळेस घाम मी गाळलेला आहे. तुम्ही काय करता? हा, तुम्ही तुमच्या भाषेत बोला, सेम नका बोलू. काय करता? तुम्हाला काय, तुम्हाला दुःख होणार की नाही? तुम्हाला वाईट वाटणार की नाही? तळ पायाची आग मस्तकाला जाणार की नाही? तुम्हाला चीड येणार की नाही? का तुम्ही म्हणता अरे गिफ्ट लेलो? बोला की. मग काय वाटणार तुम्हाला? हा, दुःखी होणार, निराश होणार. ऐकत नसेल तर मग बेदाम चोपून त्याला बाहेर काढणार. जो बीच में आया वो भी गया. हे का नाही? कारण की ती गोष्ट तुम्ही रचलेली आहे. तशाच रीतीने देवाच्या लेकरांनो ही गोष्ट समजते तुम्हाला काय होत आहे?
तशाच रीतीने देवाच्या लेकरांनो, ज्यावेळेस तुम्ही घडले जात होता, ज्यावेळेस तुमची घडणजळण होती, प्रभूने कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा विचार नाही केला. प्रभू म्हटला, मी माझ्या रूपामध्ये यांना बनवणार आहे, हे मी माझ्या रूपामध्ये यांना तयार करणार आहे. आणि ज्या वेळेस तो तुम्हाला आणि मला बनवत होता त्या बागेमध्ये, आणि ज्या वेळेस तो त्या शरीराला त्या मातीच्या पुतळ्यामध्ये टाकत होता, तो विचार करत होता की मी या घरामध्ये राहणार आहे, मी या हृदयामध्ये राहणार आहे, हे घर माझं असणार आहे. कारण की लुसिफरने धोका दिला होता, शैतानाने धोका दिला होता, शैतान खाली पडला होता. प्रभूची स्तुती करायला ज्याला नेमलं होतं त्याने प्रभूला धोका दिला. म्हणून प्रभू म्हटला की मी असा मनुष्य तयार करेल की ज्याच्या हृदयामध्ये मी राहील. आणि ज्या वेळेस तो ते शरीर, ते हृदय निर्माण करत होता, प्रभू तुम्हाला आणि मला आपल्यामध्ये तो त्याला बघत होता की या हृदयामधून माझी स्तुती होणार आहे, या घरामधून माझं गौरव होणार आहे. हालेलुया. आणि मग एके दिवशी काय झालं? ज्यावेळेस प्रभू निघून गेला होता एका दिवशी सकाळी, आणि संध्याकाळी आल्यावर त्याने काय पाहिलं की माझ्या घरावर कुणीतरी कब्जा केलेला आहे. ज्या घरातून माझी स्तुती झाली पाहिजे, ज्या घरातून माझा गौरव झाले पाहिजे, तिथे कुणीतरी काय केलेलं आहे? कब्जा केलेला आहे. त्या ठिकाणी शैतानाने माझ्या घराचा कब्जा केलेला आहे. प्रभूने हे पाहिलं. हालेलुया. समजते तुम्हाला देवाच्या लेकरांनो? शैतान त्यावेळेस आला आणि परमेश्वराचं जे घर आहे, जिथून परमेश्वराचं गौरव होणार आहे, परमेश्वराची स्तुती होणार आहे, ती जागा त्याने काय केलेली आहे? चोरली आहे. दगाबाजी करून ती जागा चोरली आहे. आणि म्हणून बायबल सांगते की शैतान आलाच आहे चोरी, घात आणि नाश करण्यासाठी. शैतान आला आहे चोरी, घात आणि नाश करण्यासाठी. पण देवाच्या लेकरांनो, एक गोष्ट सांगत आहे, जे प्रभूचं आहे ते प्रभूचंच आहे. हालेलुया. जे प्रभूचं आहे ते प्रभूचंच आहे. पण या पृथ्वीवरती राहत असताना हे जे हृदय आहे, हे कसं आहे? खूप फसव आहे. खूप कसं आहे? फसव आहे. म्हणून बायबल सांगतं हृदय हे काय आहे? कपटी आहे आणि सर्व रोगांनी ग्रासलेलं आहे. सर्व रोगांनी ग्रासलेला आहे. कधी कधी एक विचार येतो तर क्षणामध्ये तो विचार बदलून जातो आणि दुसरा विचार येतो, आणि दुसरा विचार करता करता लगेच तिसरा विचार डोकं वर काढतो आणि करतो चौथच. हे का नाही? म्हणून म्हणतात मराठीमध्ये, ऐकावं जगाचं करावे. आणि दुसऱ्या भाषेचं म्हटलं तर आपण ही मन खूप मनुष्याला खूप चांगल्या रीतीने लागू पडते. मनुष्य बघतो एक, ऐकतो एक, बोलतो एक आणि करतो भलतच. का? कारण की मनुष्याचं मन स्थिर नाहीये. त्याच्या मनामध्ये अनेक डामडौल चालू असतात. तो विचार करतो एक, दुसरा, तिसरा आणि भलतच काहीतरी करून बसतो. आणि म्हणून बघा देवाच्या लेकरांना, उत्पत्तीचं पुस्तक 8वा अध्याय 21वा वचन. 6व्या अध्यायामध्ये आपण वाचलो होतं मागच्या वेळेस की मनुष्याच्या हृदयामधून, त्याच्या मनामधून
विचित्र कल्पना बाहेर असत येऊ लागल्या, म्हणून प्रभूला संपूर्ण संबंध पृथ्वीचा नाश करावा लागला. आता पृथ्वीचा नाश झाल्यावरती, लिसन व्हेरी केअरफुली, जगामध्ये किती लोक उरले? मागच्या सांगितलं किती? 8. आता ते लोक पापी होते का? कारण की पापी लोक संपून गेले होते. राहिले किती लोक? 8 लोक. विश्वासणारे की अविश्वासणारे? अविश्वासणारे असते तर होडीमध्ये आलेच नसते. 8 बिलिव्हर्स, 8 विश्वासणारे. आणि नोहा अजून होडीमधून बाहेर पडत नाहीये. तेच प्रभू काय म्हणत आहे बघा 21व्या वचनामध्ये. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इथपर भूमीला कधी शाप देणार नाही. इथपर शाप देणार नाही म्हणजे अजून दुसरा शाप येणार आहे का कोणता? इथपर एवढा शाप देणार नाही, एवढं त्रास देणार नाही म्हणजे अजून दुसरा काही विपत्ती, दुसरं काही त्रास, दुसरं शाप या पृथ्वीवर काही येणार आहे का? कारण की पापी तर कोणी राहिलं नाही, मग शापाबद्दल काय विचार करावा? पापी लोक होते म्हणून प्रभूने पृथ्वीचा, आता सगळे धार्मिक लोक आहेत, आता सगळे बिलीव्हर्स आहेत, आता सगळे 8 लोक विश्वासणारे आहेत. मग प्रभूने हे उच्चारण का करावं? कारण की पापी कोणी राहिलंच नव्हतं. ओके, वाच पुढे. कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात, तर मी आताप्रमाणे पुन्हा अखिल जीवनाचा कधीही संहार करणार नाही. परमेश्वर स्वतःला म्हणत आहे, मनुष्याच्या मनामध्ये बाळपणापासून, लहानपणापासून त्याच्या मनामध्ये येणाऱ्या कल्पना दुष्ट असतात. दुष्ट असतात. पण तो दुष्टपणा तर संपला. दुष्टपणा तर संपला की नाही? मग असं प्रभूने का बोलावं मग? कारण की जेवढे पापी होते तेवढे तर सर्व निघून गेले होते. राहिले फक्त विश्वासणारे, ज्यांच्या मनामध्ये अविश्वास नाही आहे. मग प्रभू असं का म्हणत आहे देवाच्या लेकरांनो? हालेलुया. हालेलुया. कारण की जगामधून पापी लोकांचा नाश झाला होता, पापाचा नाश नव्हता झाला. All the sinners were killed, but the sin was still alive. समजताय? जगामध्ये पापी लोकांचा जरी संहार झाला होता, पापी लोकांचा जरी नाश झाला होता, पण पापाचा नाश नव्हता झाला. पापाचा नाश केवळ येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या द्वारे आणि त्याच्या बलिदानाच्या द्वारे होणार होता. हालेलुया. आणि म्हणून प्रभू म्हणत आहे की याच्या पुढे मी एवढा पृथ्वीचा नाश करणार नाही आहे. हालेलुया. हालेलुया. जरी आपल्याला शैतानाने काय घेतलेलं आहे? त्याच्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे. आज जरी मनुष्य शैतानाच्या काबीजमध्ये आहे, त्याच्या मनामध्ये कधी कधी प्रभूबद्दल विचार येतो, तर कधी कधी लगेच असं वाटतं की तसं करू. कधी कधी वाटतं अरे प्रार्थना करू, बायबल वाचू, तर कधी कधी वाटतं लगेच आपण असं करू तसं करू, जे प्रभूला आवडत नाही. मनुष्याचं मन अजूनही हेलकावना, होडीसारखं हेलकावना खात आहे. हालेलुया. समजतं मी काय बोलतोय? पण एक गोष्ट लक्षात राहू दे देवाच्या लेकरांनो, जे प्रभूचं आहे ते प्रभूचंच आहे. नाउ लिसन टू दिस व्हेरी केअरफुली. शैतानाला वाटलं की जर मी या व्यक्तीकडनं सगळं जर काढून घेतलं तर हा व्यक्ती प्रभूला काय करेल? नाव ठेवेल, प्रभूला शाप देईल, प्रभूला चुकीचं बोलेल. कोणाबद्दल बोलतोय मी? इयोबाबद्दल. प्रभू म्हटलं की इयोबाला मी तुझ्या हातात देते शैताना, तुला पाहिजे ते त्याचं कर, पण त्याच्या
जीवाला हानी पोचू नकोस. शैतानाला वाटलं जर मी याचं सगळं काढून घेतलं, याचं मी प्रॉपर्टी काढून घेतली, याचं घर काढून घेतलं, याचे मी लेकरं काढून घेतले, तर हा त्याचं हृदय मला देऊन टाकेल, त्याच्या हृदयामधून परमेश्वराला पण काढून टाकेल. जर मी या गोष्टी याच्या जीवनातून काढल्या तर तो स्वतः परमेश्वराला काढून टाकेल, मला त्याला काढायची गरज पडणार. What devil is saying? I don't have to make Job unbeliever. I just have to take the things out of his life. He himself will throw God out of his heart. शैतान काय म्हणतोय? मला फक्त या जगाच्या गोष्टी त्याच्यापासून काढू दे, तो स्वतः प्रभूला त्याच्या मनातून काढून दे. हीच परिस्थिती खूप वेळेस आज आपली तर नाही ना, किंबहुना आज जगामध्ये असणारे जे विश्वासणारे आहेत, जे प्रभूवर विश्वास ठेवून चालतात, प्रार्थना करतात, बायबल वाचतात, जर थोडीशी सुई आपल्याला टोचली, थोडासा लॉस आपल्याला झाला, थोडीशी चुकीची गोष्ट आपल्या सोबत घडली, थोडस जे काही आपण कमावलेलं आहे ते जर गेलं, आपण लगेच अनबिलीव्हर सारखे वागायला लागतो का? प्रभूने असं का केलं माझ्यासोबत? प्रभूने असं का होऊ दिलं माझ्यासोबत? प्रभू का नाही मध्ये पडला त्यावेळेस? शैतान थोड्याशा ज्या गोष्टी आपल्याला भेटलेल्या आहेत जगामधून, ज्या कमवल्या, त्या जर त्या थोड्याशा आपल्यामधून त्याने जर काढून घेतल्या तर आपण एक अविश्वासणाऱ्यासारखे वागू लागतो का? समजतंय मी काय बोलतोय? तुमचं हृदय हे कोणाचं आहे? तुमच्या हृदयामध्ये कोण आहे? मला वाटलं एक नवीन टायटल या संदेशाला द्यावा. हृदय हे घर कोणाचे? हृदय हे घर कोणाचे? तुमचं हृदय हे कोणाचं घर आहे नेमकं? शैतानाला वाटलं की मी फक्त याच्याकडनं जगाच्या गोष्टी काढून घेतो, याच्या आत्म्याला स्पर्श नाही करत. ठीक आहे, आय डोंट हॅव द परमिशन, आय विल नॉट टच हिम, डेव्हिल से. त्याची प्रॉपर्टी काढून घेतली, पैसा सगळा निघून गेला, झिरो झाला, लेकरं निघून गेले, साथ देणारी पत्नी पण म्हटली बाबा बास झाला आता, ले देव 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 केला आता बास, डिवोर्स तुझ्यापासून घेऊ शकत नाही, म्हणून ते तर काय कर, तू प्रभूला सोडून दे आणि दोघही मरून जाऊ. साथ जी नहीं सकते, साथ मर लेंगे. देवाच्या लेकरांनो, मरणाचे विचार हे केवळ शैतानापासून आहे. सर्वांनाच एक दिवस मरायचं आहे, नो डाऊट, पण आपण मरणाच्या पलीकडे जीवन बघणारे लोक आहोत. पण मरणाचा विचार करणारे हे विचार शैतानापासून आहेत, म्हणून त्याच्या विचारांना थारा देऊ नका कधी. इयोब त्याच्या स्त्रीला म्हटलं, अरे अविश्वासणाऱ्या स्त्रियांसारखं का बोलतेस तू? अविश्वासणाऱ्या स्त्रियांप्रमाणे तू का बोलतेस? देवाकडनं केवळ सुखच यावं का? दुःख येऊ नये का? ठीक आहे, माझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स आहे, ठीक आहे, माझ्या जीवनासमोर अंधार आहे, ठीक आहे, माझ्या जीवनामध्ये अडचण आहे, ठीक आहे, रस्ता खूप खडतर आहे, पण या प्रवासामध्ये माझ्या जवळ एक वचन आहे,
मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. हालेलुया. जर प्रभू तुमच्या सोबत आहे तर रस्ता किती अवघड असू द्या, प्रभू तुम्हाला सोपा करेल. हालेलुया. अंधार किती मोठा असू द्या, अंधार किती घडत असू द्या, जर प्रभू तुमच्या सोबत आहे तर देवाच्या लेकरांनो तुमच्या पायाला ठेच लागणार नाही. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, इयोबाला वाटलं की आता मी सगळं गमावून बसलो. ही हॅड नो आयडिया. आज तुम्हाला विचारलं इयोबा सोबत काय झालं, तर तुम्ही काय म्हणताल? ज्या वेळेस इयोबाचा परीक्षेचा काळ संपला, लिसन, इयोबाचा परीक्षेचा काळ संपल्यावरती जर तुम्हाला विचारलं इयोबा सोबत काय झालं, मग तुम्ही काय म्हणताल? विचार करून सांगा मला. चला लवकर लवकर. ज्यावेळेस इयोबाचा परीक्षेचा काळ संपल्यावर काय झालं? Amen. ओके. बोला लवकर लवकर. देवाच्या नजरेत विश्वासयोग्य राहिला. अजून त्याला प्रभूने डबल दिलं. अजून काय? अरे कोणी शिक्षा नाही करणार आहे तुम्हाला. वाय आरंट यू स्पीकिंग? त्याचे मित्र होते, त्या मित्रांना पण सांगितलं, त्याच्या विरुद्ध बॉस होते की परत जा आणि त्याला तुमच्याकडे प्रार्थना करायला. ओके. बघा देवाच्या लेकरांनो, आपल्याला माहितीये आता तुम्ही कसं बोलतायत, इयोबाला सगळं भेटलं, इयोबाला डबल भेटलं, इयोबाचे लेकर परत प्रभूने त्याला दिले डबल, त्याचे सगळं उंट गाढवं जे काय प्रॉपर्टी हरवली त्याला डबल भेटलं. आपल्याला माहितीये. पण व्हॉट अबाउट इयोब? इयोबाला माहिती होतं काय होणार होतं? इयोबाला माहिती होतं? आज मे बी तुम्ही त्या परीक्षेमधून जात असाल, आज तुमच्या जीवनामध्ये तेच होत असेल, पण प्रभूने आज तुम्हाला हे वचन दिलेलं आहे, जे माझं आहे ते माझं आहे, जे माझं आहे ते माझं आहे. जरी गमावलेलं आहे मी परत घेऊन येईल, मी परत देईल तुला ते. घाबरू नकोस, मी परत तुला मिळवून देईल. I will get it back to you. Amen. Hallelujah. But we get panic. आपण गोंधळून जातो, आपण पॅनिक होऊन जातो, आपण अनबिलीव्हर सारखे वागायला लागतो, आपण अविश्वासणाऱ्यासारखं वागायला लागतो. जोब वॉज फेथफुल, आणि त्याच्या विश्वासूपणामुळे त्याला सगळं परत आलेलं आहे. त्याच्या हृदयामध्ये शैतानाला वाटलं की याच्या हृदयामध्ये या गोष्टी भरलेल्या आहेत, म्हणून तो प्रभूची स्तुती करतोय. पण ज्याच त्या हृदयामधून सगळ्या गोष्टी निघून गेल्या, प्रभूचं नाव त्याच्या हृदयामधून कोणी घेऊ शकलं नाही. प्रभूचं नाव त्याच्या हृदयामध्ये होतं म्हणून परत डबल ऍड झालं. हालेलुया. जगाच्या गोष्टी येतील, जगाच्या गोष्टी जातील. एक दिवस प्रॉफिट होईल, एक दिवस लॉस होईल, कभी स्टॉक ऊपर जाएगा, कभी स्टॉक नीचे जाएगा. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचा बीपी वर खाली नका होऊ देऊ. आज चांगले दिवस आहे, उद्या वाईट दिवस येतील, आज वाईट दिवस आहे, उद्या चांगले दिवस येतील. पण त्याच्यामुळे तुमच्या हृदयामध्ये ज्याचं राज्य आहे, तुमचं हृदय ज्याचं घर आहे, तुमचं हृदय ज्याने तयार केलेलं आहे, तुमचं हृदयामध्ये जो राहण्याची इच्छा करतो, ती जागा त्यालाच द्या, अजून कोणाला देऊ नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओ, ज्यावेळेस मोशेला तो देवदूत घेऊन चालला होता, शैतानाला वाटलं मोशे फसला, मोशेने लय त्रास दिला मला. या फारो समोर उभा राहिला, फारोच्या दास्यामधून देवाच्या लोकांना बाहेर काढलं, जंगलामधून त्यांना गाईड करून नेलं. ओ, देवाचं वचन त्यांना सांगितलं. अरे लय त्रास दिलाय मोशेने मला. आता मरता मरता त्याने देवाची आज्ञा चुकवली. अभी तो इसको छोडूगा नहीं मैं, आता तर याला नाही सोडणार. हालेलुया. आणि म्हणून ज्या वेळेस तो देवदूत मोशेला घेऊन चाललाय, शैतान त्याला आडवा आला. बायबल सांगतं, ज्यावेळेस शैतान आडवा आला, त्याला वाटलं, तो म्हटला मोशे चुकलाय,
आता तो माझा आहे. मोशेने तुझं ऐकलं नाही, तो माझा आहे. त्याच तो दूत म्हटला, परमेश्वर तुला धमकाव. आमेन. तो दूत म्हटला, परमेश्वर तुला धमकाव. आणि मग त्या दूताला ज्यावेळेस शब्द बोलला, शैतान तिकडून निघून गेला. त्याने मोशेला स्पर्श, देवाने मोशेला हात लावू नाही दिला शैतानाला. आमेन. कारण की मोशे जरी पापामध्ये आहे, मोशे जरी चुकला, मोशेने जरी देवाची आज्ञा मोडली, पण मोशे देवाचा आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, शैतान जरी तुम्हाला अडकवत असेल, शैतान जरी तुम्हाला त्याच्या गोष्टीमध्ये अडकून ठेवण्याचा प्रयत्न करत असेल, शैतान तुम्हाला त्याच गोष्टी बघायला लावत असेल जे देवाला आवडत नाही, शैतान तुम्हाला त्याच गोष्टी ऐकवायला त्या संगतीमध्ये, त्या लोकांमध्ये बसवत असेल जे प्रभूच्या भाषेमध्ये निंदा आहे, जरी शैतान तुमच्या मुखामधून त्याच गोष्टी बोलायला लावत असतील जे प्रभूला आवडत नाही, पण देवाच्या लेकरांनो हे लक्षात असू द्या, तो टाइम चेंज होणार आहे. शैतानाला वाटतं की मी यांना माझ्या दास्यामध्ये ठेवणार आहे, मी यांना पकडून ठेवणार आहे, पण जे देवाचं आहे ते देवाचं आहे. देवाच्या लेकरांनो, आमेन. प्रभूने जर तुमच्या हृदयामध्ये विश्वास दिलेला आहे, जर त्याने विश्वासाची सुरुवात केलेली आहे, तर याचा अर्थ आहे की प्रभू ते जर्नी मध्ये तुमच्या सोबत आहे. ही इज द ऑथर अँड फिनिशर ऑफ फेथ. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, शैतान जरी आपल्याला अडवण्याचा प्रयत्न करेल, पण प्रभूने आपल्याला निवडलेला आहे. प्रभूने आपल्याला त्याच्या रक्ताने विकत घेतलेला आहे. आमेन. म्हणून तर देवाच्या लेकरांनो, शैतान म्हणतोय की मी आलोय चोरी, घात आणि नाश करायला. प्रभू म्हणतोय तू चोरी करायची कर, तुला घात करायचा कर, तुला नाश करायचा कर, पण ते सगळं झाल्यावर मी जीवन द्यायला आलेले त्यांना. मी त्यांना जीवन देणार आहे. आणि सासं तसं जीवन नाही, मी विपुल जीवन देण्यासाठी त्यांच्याकडे आलेलो आहे. हालेलुया. ओ माय पीपल, लक्षात राहू द्या, देवाला वेळ बदली करायला वेळ लागत नाही. बायबल सांगतं गॉड डज ऑल थिंग्स ब्युटिफुल इन हिज टाइम. प्रभू त्याच्या टाइमामध्ये सर्व गोष्टी सुरळीत करणार आहे. हालेलुया. तुमचं हृदय हे प्रभूचं घर आहे. तुमचं हृदय हे परमेश्वराचं मंदिर आहे, हे विसरता कामा नये. जरी आज आपण परफेक्ट नाही आहोत, जरी आज आपण अनेक वेळेस चुकतो, जरी आज आपल्याकडनं अनेक अशा गोष्टी होतात ज्या प्रभूला आवडत नाही, पण मला तुम्हाला सांगू द्या, वी आर ऑन द पाथ ऑफ फुलनेस. आपण त्या रस्त्यावरती, त्या मार्गावरती आहोत जिथे प्रभू आपल्याला पूर्णतेमध्ये घेऊन येणार आहे. हालेलुया. डोंट यू बिलीव्ह दॅट? तुम्हाला मी जे हे सांगत आहे ते पटतंय का? पटतंय का? जर नाही पटत असेल तर अजून थोडी फोड करून तुम्हाला सांगतो मी. आज आपण लोकांकडे बघू वाटतो, अरे हा तर काही सुधरतच नाही, सुधारणारच नाही, ही कधी प्रार्थना करणारच नाही. And we have given them the labels what we see. आपण, आपल्याला जे दिसतं, आपण जे पाहतो त्याच्याप्रमाणे आपण त्यांना काय देतो? लेबल देऊन टाकलंय. फक्त प्रार्थना करतो, त्याच्यामध्ये काही दम नाहीये. काय बोलतात ना लोक, तुम्हाला बोलतात का? मला बोलतात असे, तुम्हाला बोलतात का नाही माहिती. फक्त देव 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 करतो, काय नाही तो. येशूला असेच बोलले, आपल्याला बोलले तर अभिमान बाळगा. हालेलुया. हा व्यक्ती खूप वेळेस आपण आत्ताची परिस्थिती बघून
लोकांना लेबल देऊन टाकतो. हे काय बदलणारच नाही, हे असं कधी सुधारणारच नाही, ही कधी कधी सुधारणार नाही. ही व्यक्तीची परिस्थिती इथे बसलेल्यांपेक्षा खूप विचित्र होती, खूप विचित्र होती. कारण की त्याचं घर, त्याचं शरीर म्हणजे भूतांचं घर झालं होतं. भूताचं नाही बोलत आहे मी, कोणाचं? भूतांचं घर झालं होतं. त्याचं शरीर म्हणजे त्याचं हृदय भूतांचं घर झालं होतं. आणि म्हणून तो ना घरात राहत असे ना इकडे तिकडे त्याला राहायला आवडत असे. कारण की त्याला एकच जागा आवडायची, ती म्हणजे कब्रस्तानात. आणि कब्रस्तानामध्ये तो राहत असे. लोकांना तो आवरत नसे आणि म्हणून लोक त्याला साखळदंडाने बांधून ठेवत होते. पण त्याच्यामध्ये एक भूत आहे का? भूतांचे काय सैन्य आहे त्याच्या शरीरामध्ये. एक साखळदंड बांधा एक्सक्यूज मी, एक साखळदंड बांधा किंवा 10 बांधा, तो ते सर्व तोडून टाकत असे. सर्व तोडून टाकत असे. आणि लोक म्हटले की अरे हा माणूस म्हणजे आम्हाला त्रास झालेला आहे, हा माणूस आम्हाला काय झालेला आहे? त्रास झालेला आहे. याचं काय करावं आम्हाला समजत नाही. याला मारू शकत नाही, कारण याच्या जवळ गेला ना आज आपल्याला बेदम मारेल. कोण इससे पंगा लेगा? अरे काय करावं याचं? लोक त्रस्त झाले होते. त्या व्यक्तीला कधी कधी आपण त्रस्त होतो ना. किती वेळेस सांगितलं याला ऐकत नाही, किती वेळेस सांगितलं याला ऐकत नाही. ते गाव पूर्ण या माणसाला त्रस्त झालं होतं. ते गावाचं नाव काय होतं? त्या गावाचं नाव होतं घरसेकर. आणि ते गाव यासाठी प्रसिद्ध होतं की त्याच्यामध्ये एक भूताने पछाडलेला व्यक्ती राहतो. म्हणून बायबल मध्ये पण त्याचं नाव आहे घरसेकराचा भूतग्रस्त. त्याची ओळख, त्याच्यावर लेबल जे गावाच्या लोकांनी लावलेलं आहे, काय? घरसेकराचा भूतग्रस्त. असंच त्याचं जीवन चाललं होतं. पण प्रभू त्याच्या टाइमामध्ये कार्य करतो, कारण जे प्रभूचं आहे ते केवळ प्रभूचं आहे. हालेलुया. आणि मग प्रभूने प्रवास करून, लुक शुभवर्तमान याचा 8वा अध्याय तुम्ही वाचू शकता. प्रभूने प्रवास करून, होडीमधून प्रवास करून तिथे पोहोचला आणि त्या गावामध्ये त्याने पाऊल टाकला. हालेलुया. आणि जसं त्याने गावामध्ये पाऊल टाकला, तो दुष्ट आत्म्याने भरलेला व्यक्ती त्याच्या समोर आला आणि प्रभूने त्याला त्या परिस्थितीपासून मोकळं करून टाकलं. ओके. प्रभूने त्या परिस्थितीपासून त्याला मोकळं केलं. म्हणजे काय? बायबल सांगतं की त्याच्यामधून त्याने भूते काढून टाकली. नाउ लिसन व्हेरी केअरफुली. लूक chapter 8 verse 38 and verse 39. लूक शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 38 आणि 39 वचन आपण वाचूया. तेव्हा ज्या माणसातून भूते निघाली होती, काय काय? तेव्हा ज्या माणसातून भूते निघाली होती, ज्या माणसातून भूते निघाली होती, काय सांगताय बायबलवर? तिथे बोट ठेवा. ज्या माणसातून भूते निघाली होती, भूत का? भूते. तो त्याच्याजवळ अशी मागणी करीत होता की मला आपल्याजवळ राहू द्या. आता बघा देवाच्या लेकरांनो,
ज्याच्यामध्ये दुष्ट आत्मा होता, ज्याचं घर दुष्ट आत्म्याने भरलेलं होतं, ज्या वेळेस त्याच्यामधून दुष्ट आत्मे निघून गेले, त्या वेळेस त्याच्या हृदयामध्ये कोणाला जागा झाली, त्यावेळेस त्याचं हृदय त्याने कोणाला दिलं, त्यावेळेस त्याचं हृदय हे कोणाचं घर बनलं. जिकडं तुमचं मन आहे तिकडेच तुम्ही जातात. जिकडे तुमचं मन आहे तिकडेच तुम्ही जाताल. तुमचं मन नाहीये, आज मंडे मॉर्निंग है, नाही जाणं ऑफिस पर, हे बोललो ना मी, मग पोट दुखायला लागतं, डोकं दुखायला लागतं, हे दुखायला लागतं, ते दुखायला लागतं, बॉडी एक सुरू होतं, आणि ऑफिसचा टाइम गेला, स्कूलचा टाइम गेला, कॉलेजचा टाइम गेला की माणूस फिट. जिकडे मनुष्याचं मन आहे तिकडेच तो किंवा ती जाणार. त्याचं मन नाहीये चर्चला यायला, तुम्ही ओढून ताडून आणण्याचा प्रयत्न करा, येणार नाही. ज्याचं मन आहे तो पहिलेच तयारी करून येणार, बसणार, मला चर्चला जायचं आहे. मला एक प्रश्न विचारू तुम्हाला. आय डोंट नो नाव यू गो टू मूवीज और नॉट. आता तुम्ही पिक्चरला जाता का नाही मला ठाऊक नाही, जात असाल तर स्टॉप करा. पण कधी याच्या पहिले पिक्चरला गेलेले आहात? कोण कोण गेले बघू, जरा हात दाखवा मला. हा, मी पण गेलो. कितीच्या शोला? 12च्या शोला, 3च्या शोला, रात्री 9च्या शोला. ठीक आहे, जर काही लेकरं नसतील गेलं तर सर्कसला तर गेले. सर्कसला कोण कोण गेले? सर्कसला ठीक आहे, पिक्चरचं उदाहरण कॅन्सल करू. सर्कसला गेले, सर्कस बघायला, लेकरांना पाहण्यासाठी. कितीच्या शोला? तर मला सांगा, पिक्चरला जाताना दुपारी 3चा शो आहे, तर कधी पोहोचला थिएटरला? कधी? हा, कधी पोहोचला? 2ला, 2:30ला, 2:45ला. सर्कसला गेला असाल तर सर्कस मध्ये युजली 1, 4, 7 असा शो असतो. तर कधी पोहोचला? अर्धा तास, 1 तास लवकर पोहोचतो. का? कारण की मला सीट शोधण्यामध्ये वेळ नाही गेला पाहिजे. सीट बुकच असते तिकीट वरती. हा, सीट बुक असते तिकीट वरती. थिएटर मध्ये तुम्हाला C39 आहे, C40 आहे, A15 आहे, तुमची सीट त्या तिकीट वरती असते. आणि जर सर्कसला जाताना नसेल तर पटकन लवकर पुढे, आगे जाके देखना है, मागून नाही, आगे जाके देखना है, नजदीक से देखना है. का? कारण की मन तिकडं जायला काय व्याकुळ आहे, आनंद आहे, तिकडे जायला उत्कंठा आहे. आणि म्हणून आपण वेळेकडे नाही, अरे स्टार्टिंग मिस नहीं होना चाहिए, बिगिनिंग शुड नॉट बी मिस्ड, स्टार्टिंग हीरो का एंट्री मिस नहीं होना चाहिए. पण चर्चला येताना त्यांना प्रेझेंट वर्शिपच चालू असेल, झाली की जाऊया. अरे वचन इम्पॉर्टंट आहे, वचनासाठी जाऊया. काय नाही, सुगंध देवा बोलला त्याच वेळेस गेलं तरी चालतंय, शेवटच्या प्रार्थनेला गेलं तरी चालतंय. जिकडे जीवनाचा सार आहे, जिथे थिएटरला जाताना आपण भरभरून जातो, एक हात में पॉपकॉर्न, एक हात में कोल्ड ड्रिंक, एक हात में समोसा, हा, आणि येणार रिकामी. चर्च मध्ये आपण येणार रिकामी, पण जाणार भरून. तरी पण आपण त्या ठिकाणी लेट जातो. त्या ठिकाणी जाण्याचं आपल्याला
आपल्याला हृदयामध्ये इच्छा नाहीये, त्या ठिकाणी जाण्याची व्याकुळता नाहीये. अरे मला सुरुवातीला जाऊन सुरुवातीपासून मला प्रभूची स्तुती करायची आहे, प्रभूचा गौरव करायचा आहे, मला तिकडे जाऊन प्रभूला धन्यवाद द्यायचा आहे. हे आपल्या हृदयामध्ये कुठेतरी मिसिंग आहे. हालेलुया. त्या लोकांनी भूतग्रस्तावरती आशा सोडून दिली होती, पण प्रभू म्हटला ते माझं आहे, ते माझंच आहे. आणि मग ज्यावेळेस तो मुक्त झाला, नाउ लिसन, तो मुक्त झाला, जे आता त्याच्यामधून दुष्ट आत्मे निघून गेले, त्याला कुठे राहण्याची इच्छा आहे? बायबल काय सांगते ते वचनामध्ये? काय म्हटलं तो? त्याने प्रभूला काय केली? रिक्वेस्ट केली, त्याने प्रभूला विनंती केली. काय? त्याच्याजवळ अशी मागणी करू लागला. कोण? भूतग्रस्त व्यक्ती प्रभू येशूला अशी मागणी करू लागला, रिक्वेस्ट करू लागला, विनंती करू लागला की मला आपल्या जवळ राहू द्या, मला आपल्या जवळ राहू द्या. आता हे घर तुझं आहे प्रभू, हे हृदय तुझं आहे प्रभू, मला तर तुझ्यापासून दूर नाही जायचंय प्रभू, मला तर तुझ्या फेलोशिप मध्ये राहायचंय, तुझ्या संगतीमध्ये मला राहायचंय प्रभू. पण काय झालं पुढे बघा. परंतु त्याने त्याला निरोप देऊन सांगितले. काय? प्रभूने त्याला काय सांगितलं? निरोप दिला, तू येऊ नको, तू आमच्या सोबत येऊ नको, आपल्या घरी परत जा, आपल्या घरी परत जा, आणि देवाने तुझ्यासाठी किती मोठी कृत्य केली हे सांगत जा. हालेलुया. आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी जे केलेलं आहे ते सांगत जा. प्रभू म्हटलं आता टेन्शन घेऊ नको बाळा, तुझं हृदय हे परमेश्वराचं घर झालेलं आहे. आता शैतान परत येऊ शकत नाही. आता तुला माझ्यासोबत राहायची गरज नाहीये, तू जाशील तिकडे देवाचा गौरव करशील. हालेलुया. काय झालं पुढे ऐका. मग तो आपल्यासाठी येशूने किती मोठे कृत्य केली होती त्याच्या गावभर घोषणा करीत फिरला. बघा, त्याच्यानंतर तो त्या ठिकाणामधून निघाला. प्रभू म्हटला माझ्यासोबत नको राहू, तू जा तुझ्या घरी. त्या ठिकाणापासून तो निघाल्यावरती एक साधा व्यक्ती नाही, तर येशूचा साक्षीदार म्हणून जगला. येशूचा साक्षीदार म्हणून, विटनेस ऑफ गॉड, विटनेस फॉर द लॉर्ड, एक साक्षीदार म्हणून जगला. देवाच्या लेकरांनो, आज तुमचं हृदय परिवर्तन झालेलं आहे का? आज तुमच्या हृदयामध्ये कोण राहतंय? आज तुमच्या जीवनामध्ये कोणाला प्रायोरिटी आहे? कशाला महत्व आहे? हालेलुया. तो व्यक्ती साक्षीदार म्हणून जगलेला आहे. आणि देवाच्या लेकरांनो, तुम्हीही आणि मीही हे समजून घेणं गरजेचं आहे. द डे वी आर बॉर्न अगेन, ज्या दिवशी प्रभूने आपल्याला त्या पापाच्या दास्यामधून बाहेर काढलेलं आहे, प्रभूने आपल्याला त्याच्या रक्ताने शुद्ध केलेलं आहे, शैतान आता या घरामध्ये राहू शकत नाही. हे घर आता प्रभूचं आहे, हे घर आता प्रभूचं आहे. हालेलुया. पण मनुष्य तो मनुष्य आहे, मनुष्य तो मनुष्य आहे, आणि त्याचं हृदय असं डळमळीत आहे. प्रभूला माहिती आहे माझं लोक आहे, मी याला सोडवलेलं आहे, मी याला बंधनातून मुक्त केलेलं आहे. पण याच्या मनामध्ये काय आहे? हृदयामध्ये डामडौल आहे, कधी इधर कभी उधर, कभी उधर कभी इधर. म्हणून प्रभू काय म्हणतो? मी याचं हृदयच काढून घेतो, मी याचं हृदयच काढून घेतो आणि माझं हृदय मी त्याला देतो. मी त्याच्यामध्ये नवीन हृदय टाकतो. हालेलुया. एचकेल 36, 25, 26, 27 आपल्या सर्वांना हे वचन ठाऊक आहे की नाही?
काय सांगतं बायबल त्याच्यामध्ये? यहेजकेल 36, 25, 26, 27. हे हृदय. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती यांपासून मी तुमची शुद्धी करेन. मी तुम्हास नवे हृदय देईन, मी तुम्हास नवे हृदय देईल, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकेन. बघा प्रभू काय म्हणतो? मी तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकेल. म्हणजे अविश्वासाचं हृदय, ज्या हृदयामध्ये प्रभूला राहण्याची जागा नव्हती, जे हृदय प्रभूचं मंदिर नव्हतं, जे प्रभूवर विश्वास ठेवणारं हृदय नव्हतं, प्रभू म्हणतो ते हृदय मी काढून टाकेल व तुम्हास मांसमय हृदय देईन. व तुम्हाला नवीन मांसमय हृदय, विश्वास ठेवणारं हृदय, प्रभूच्या वचनाला होय आणि आमेन म्हणणारं हृदय, प्रभूच्या गोष्टीसाठी धावणारं हृदय, प्रभूच्या कार्यासाठी आवेशी हृदय, प्रभू म्हणतो मी त्यांना देईन. हालेलुया. बघा किती मोठं ऑपरेशन आहे, एक हृदय काढणं आणि दुसरं हृदय टाकणं. आज बायपास सर्जरी करायचं म्हटलं तर मग पहिला डॉक्टर विचारतो मेडिक्लेम आहे क्या? आज ऑपरेशन करायचं डॉक्टर किती बिल लावतो, पण प्रभू म्हणतो मी हे ऑपरेशन फ्री ऑफ कॉस्ट करेल, फ्री मध्ये करेल. जिथे एक सुई टोचणार नाही, एक टाका पडणार नाही, पण ते जुनं हृदय काढून घेईल आणि विश्वासाचं नवीन हृदय टाकेल. कशाला? मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्यांच्याप्रमाणे आचरण करा. बघा कशासाठी नवीन हृदय टाकेल? ते देवाच्या वचनाला ऐकणार बनेल, देवाच्या वचनाला होय आणि आमेन म्हणणार बनेल, देवाच्या वचनाला माझ्यामध्ये कार्य करण्यासाठी प्रभू तुझं वचन होऊ दे. आमेन. याच्या पुढे माझी मर्जी नाही, तुझी मर्जीप्रमाणे होऊ दे. हालेलुया. म्हणून ज्याच्यामध्ये प्रभूचं कार्य झालेलं आहे, ज्याचं हृदय प्रभूने बदललेलं आहे, तो म्हणतो प्रभू माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. हालेलुया. प्रभू हे वचन पाळण्यासाठी मला अवघड आहे, पण प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे मला तू ढालून घे, तुझ्या वचनाप्रमाणे मला जगण्यास मदत कर. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, तो व्यक्ती पूर्णतः देवासाठी समर्पित होतो, कारण की त्याचं घर आता त्याचं नाही तर ते प्रभूचं बनतं. आमेन. हालेलुया. पेत्र जो पहिले येशू ख्रिस्ताला नाकारणारा होता, ज्यावेळेस प्रभूचं घर त्याच्यामध्ये नवीन हृदय आलं, पवित्र आत्म्याचा बपतिस्मा झाला, त्यावेळेस जो पेत्र नाकारणारा होता तोच पेत्र प्रभूला कबूल करणारा आणि त्याच्यासाठी मरणारा झाला. हालेलुया. जो पेत्र प्रभूला सोडून परत त्याच्या कामावरती निघून गेला होता, तोच म्हटला की काम नाही, प्रभूचं कार्य, प्रभूचं राज्याचं काम, तेच माझं काम आहे. हालेलुया. जो पॉल लोकांना मारण्यासाठी निघाला होता, फरमान घेऊन निघाला होता, तो ज्या प्रभूचं दर्शन त्याला लाभलं, तो म्हटला अरे मी त्यांना काय मारणार आहे, आता मी प्रभूसाठी पण मारायला तयार आहे. हालेलुया. त्यांचं हृदय प्रभूने पूर्णतः चेंज करून टाकल्यावरती ते प्रभूसाठी जगणारे झाले. आमेन. हालेलुया. एवढंच काय, तो व्यक्ती म्हटला की माझा भाऊ, येशू ख्रिस्ताचा भाऊ याकोब, तो म्हटला माझा भाऊ अरे बंडल आहे, अरे तो येशू बंडल आहे, आम्हाला माहिती आहे तो आमच्या संगती राहिलेला आहे. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं क्रुसिफिकेशन झालं आणि ज्यावेळेस तो पुनरुत्थित झाला, तो म्हटला तो जरी माझा भाऊ होता पण तो जिवंत परमेश्वर होता. हालेलुया. जो त्याच्या भावाला नावं ठेवत होता तोच आता त्या नावाने प्रार्थना करू लागला, एवढी प्रार्थना करू लागला की त्याचे गुडघे उंटांच्या गुडघ्यासारखे झाले. ज्यावेळेस तुमचं हृदय बदलेल, प्रभू
तुम्हाला तुमच्यासारखं नाही, त्याच्यासारखं बनवणार. प्रभू तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे नाही, त्याच्या मर्जीप्रमाणे बनवणार. हालेलुया. प्रभू तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे नाही, त्याच्या इच्छेप्रमाणे देणार. हालेलुया. आणि म्हणून जो बिलीव्हर आहे, जो रूपांतरित झालेला आहे, त्याला माहिती आहे प्रभूने जे मला जे भेटलंय ते ठीक आहे, पण प्रभू जे देणार आहे ते बेस्ट आहे. जर मला माझ्या इच्छेप्रमाणे भेटलं तर ठीक आहे, जर नाही भेटलं तर जास्त उत्तम आहे, कारण की प्रभूच्या इच्छेप्रमाणे मला भेटणार आहे. हालेलुया. May God bless you, dear children of God. की प्रभू आज माझ्यामध्ये, माझ्या हृदयामध्ये कार्य करू दे. माझं हृदय हे प्रभूचं घर आहे. माझं हृदय हे प्रभूचं मंदिर आहे. हे आपण विसरता कामा नये. तुमचं हृदय हे खूप मौल्यवान गोष्ट आहे देवाच्या लेकरांनो. Your heart is very precious. पुढच्या संडेला अजून आपण पाहूया. आपलं हृदय पुराण नीट ऐका. हमारा दिल बहुत प्रीशियस है, ऐसे किसी को देना नहीं है. ऐसा ही किसी को देना नहीं है. इट इज व्हेरी प्रीशियस. पुढच्या वेळेस मी ईगलची स्टोरी सांगेल. हम ऐसा ही अपना दिल किसी को भी दे देते. अरे I'll tell you the story of eagle next Sunday. How she chooses a partner. Hallelujah. Hallelujah. May God bless you. आणि प्रभू तुम्हाला या गोष्टीची जाणीव देऊ की ज्यावेळेस माझं हृदय मी प्रभूला दिलं, तर प्रभू माझ्या जीवनामध्ये मला जे देणार ते साधारण असणार, ते बेस्ट असणार आहे. माझ्या जीवनासाठी, माझ्या पारिवारिक जीवनासाठी, माझ्या कामासाठी, ज्या क्षेत्रामध्ये मी जाणार तिथे प्रभू मला बेस्ट देणार. बेस्टच्या खाली त्याला चालत नाही, तो देत नाही. Hallelujah. May God bless you. Shall we all stand? Hallelujah.